नमस्कार दोस्तों, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आत्राम कॉमेडी अँड म्युझिक शॉर्टमध्ये. आपण आता जे थंबनेल बघितलं त्याचप्रमाणे मी तुम्हाला काय चुका होतात त्याबद्दल माहिती देते. बऱ्याच जणांना असं वाटतं की शॉर्ट व्हिडिओ बनवून भरपूर आपल्याला अर्निंग होऊ शकते. पण तुम्ही जे विचार करत आहेत ते चुकीचं आहे. कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये जे अर्निंग होतं आपले, ते रेव्हेन्यू जे आहे ते फारच कमी असतं. लाँग व्हिडिओच्या मानाने शॉर्ट व्हिडिओमध्ये अर्निंग खूप कमी असते. त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ जर आपण टाकला त्याचं अर्निंग भरपूर प्रमाणात जास्त आहे. पण आपल्याला शॉर्ट व्हिडिओ कसा बनवायचा हे देखील माहीत नसतं. त्याच्यानंतर आपण समजा एखाद्या कंपनीमध्ये काम करायचं असेल, तर आपल्याला प्रॉपर त्याची माहिती घ्यायला लागते. तो प्रॉडक्ट कसं बनवलं जातं, कशी पॅकेजिंग केली जाते, त्याचबरोबर त्याची मॅन्युफॅक्चर केल्यानंतर ते लोकांपर्यंत कसं पोहोचवलं जातं हे आपण बघितलो. पण तसंच जर आपण ह्याप्रमाणे जर केलं तर मग यूट्यूबमध्ये आपल्याला नक्की सक्सेस मिळेल. पण त्यासाठी आपल्याला ते शिकण्याची गरज आहे. पण हे कुठं शिकेल? तर आपण वेगवेगळे व्हिडिओ यूट्यूबवर बघतोच, की असं केल्यानंतर एवढं आपल्याला रीच मिळेल किंवा असं केल्यानंतर आपल्याला अर्निंग होईल. पण काही-काही वेळेस काय होतं, की आपण जे शिकतो ते प्रॉपर शिकत नसल्यामुळे आपल्याला त्याच्यात यश मिळत नाही. आपण काय चुका करतो, की आपण शॉर्ट व्हिडिओ बनवण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओ बनवतो. त्याच्यापेक्षा जर आपण लाँग व्हिडिओ बनवले, भलेही व्ह्यू कमी होऊ द्या ना, पण आपल्याला रीच जास्त मिळेल. पण हळू ते वाढणार आणि त्याचा रेव्हेन्यू जो आहे तो जास्त प्रमाणात आहे. म्हणून आपण शॉर्ट व्हिडिओ बनवण्यापेक्षा लाँग व्हिडिओ बनवणे जास्त मत आहे. आपण लाँग व्हिडिओ जर बनवला तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. त्याच्याकरता आपण त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं पाहिजे, की कुठे काय करायचं, कसं करायचं. त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तरबेज होऊ आणि आपले हळूहळू रीच वाढवेल. तेव्हा लक्षात ठेवा, की एखादा व्हिडिओ जर शॉर्टमध्ये सक्सेस झाला, तर आपल्याला वाटतं की आपण त्याच्यासारखंच कॉपी करावी. पण आपण ते कॉपी केली तर ते ऑलरेडी बघितलेलं असतं लोकांनी. त्याच्यामुळे ते लोकं आपण त्याचीच कॉपी केल्यानंतर ते लोकं जास्त प्रमाणात बघत नाही आणि ते स्वाईप करतात. त्याच्यामुळे त्याचा काही फायदा नसतो. यूट्यूबचा जो अल्गोरिदम असतो, त्याला माहीत असतं, की याने कॉपी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपला रीच काही वाढत नाही. त्या त्याच्यापेक्षा जर आपण स्वतः कंटेंट क्रिएट केले, तर त्याचा रीच जास्त प्रमाणात होतो आणि शॉर्ट व्हिडिओपेक्षा जर तुम्ही लाँग व्हिडिओ जर केले, तर नक्कीच त्याचा ग्रोथ वाढेल आणि तुमचा रीचसुद्धा वाढेल आणि तुमचे अर्निंग जे ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात होईल. आपल्याला वाय-टी स्टुडिओ म्हणून एक ॲप येतो. त्यामध्ये जी अर्निंग दाखवलेली असते, ती आपल्याला दाखवते, की $1, $2, $20 ह्याप्रमाणे जर $1 म्हणजे 80-85 रुपयाप्रमाणे जर हिशोब केला, तर आपल्याला ते 22,000-23,000 असं आपल्याला दाखवतं. पण ॲक्च्युली ती अर्निंग नसते. वाय-टी स्टुडिओमध्ये जे लास्टला जो कॉलम असतो अर्न, त्याच्यावर जर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे दाखवलं जातं, ते ओरिजिनल इन्कम असतं. त्याच्यानुसार आपल्याला रेव्हेन्यू जमा असतो. म्हणजे एका शॉर्टसाठी किंवा एका लाँगसाठी आपण जो व्हिडिओ बनवला त्याप्रमाणे ती अर्निंग होते. हेच जर आपण लक्षात ठेवलं आणि त्याप्रमाणे जर केलं, तर निश्चितच यश आपल्याला होईल. पण आपण डिमोटिव्हेट व्हायचं नाही. आपल्याला होऊ द्या, रीच कमी होऊ द्या. पण तुम्ही जर जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ टाकले, तर तुमचा चॅनल आतापर्यंत कुठल्या कुठं पोहोचला असता. हे आपल्याला कोणी दुसरा क्रिएटर सांगणार नाही. तेव्हा लक्षात ठेवा, की शॉर्ट व्हिडिओपेक्षा तुम्ही जर लाँग व्हिडिओ टाकले, तर तुमचा जो वॉच टाईम आहे 4,000 आवर्स तो देखील कंप्लीट होईल आणि 1,000 सबस्क्रायबर तो देखील कंप्लीट होईल. तेव्हा हे जर तुम्हाला आधी माहीत असतं, तर तुमचा चॅनल कधीच ग्रो झाला असता आणि तुम्ही कुठल्या कुठे पोहोचले असेल. पण अजूनही वेळ गेलेली नाही. डिमोटिव्हेट होऊ नका आणि जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ बनवा. भले व्ह्यू कमी होऊ द्या, पण शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि आपला चॅनल अपग्रेड करा आणि रीच हळूहळू म्हणजे थोडी कमी येतील सुरुवातीला, नंतर रीच तुम्हाला मिळतील. अशा तऱ्हेने तुम्ही जर काम करत राहिला, तर नक्कीच तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचवाल. धन्यवाद. तुम्हाला माझं चॅनलचं आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि शेअर करा आणि काही असेल तुमच्या सूचना तर मला सांगत चला. थँक यू.